गणपती बाप्पा मोरया. गणेश चतुर्थी आली की घराघरात मोदकाचा सुगंध दरवळतो आणि बाप्पाच्या नैवेद्याला सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक. पण यावर्षी आपण पारंपरिक मोदकांना देणार आहोत एक भन्नाट, फ्रुटी आणि रॉयल ट्विस्ट. आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल आंबा मोदक. अगदी मऊ, रसाळ, तोंडात विरघळणारी आणि पाहता क्षणी प्रेमात पडाला असे सुंदर मोदक. या मोदकामध्ये आहे आंब्याचा नैसर्गिक गोडी, नारळाचा सुगंध आणि खव्याची रिच टेस्ट, म्हणजे एकदम बाप्पासाठी परफेक्ट प्रसाद. हे मोदक तितके सुंदर दिसतात, तितके पाहुणे विचारतील हे बाजारातून आणले काय. आणि चव अशी एक खाल्ल्यावर दुसरा लगेच खावासा वाटणारा. म्हणून अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे मोदक कट करून आतील परफेक्ट टेक्स्चर आणि खाऊन बघून खरी चव कशी लागते तेही. चला तर मग बाप्पासाठी खास गणेश चतुर्थी स्पेशल आंबा मोदक बनवायला सुरुवात करावया. आंबा मोदक बनवण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स: 1 कप ताजं किसलेलं नारळ घ्या किंवा सुकं खोबरं घ्या, अर्धा कप आंब्याचा पल्प, अर्धा कप खवा किंवा मिल्क पावडर, अर्धा कप साखर किंवा गूळ, 1 चमचा तूप, अर्धा चम्मच विलायची पावडर, 8 ते 10 केसरचे धागे ऑप्शनल किंवा पिवळा कलर देखीलही वापरू शकतात, 2 चमचा काजू, बदाम, मनुके, पिस्ता, कट केलेले मोदक मोल्ड. सगळं साहित्य तयार ठेवा म्हणजे रेसिपी अगदी झटपट आणि परफेक्ट बनेल. सर्वात आधी गॅसवर एक पॅन गरम करून त्यात 1 चमचा तूप घाला. आता त्यात किसलेलं नारळ घालून 1-2 मिनिट हलकंसं परतून घ्या. नारळाला छान सुगंध लागला की त्यात साखर घाला किंवा गूळ घाला. गूळ घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होईल, पण काळजी करू नका. आता सतत हलवत राहा. त्यानंतर त्यात आंब्याचा पल्प घाला. वा, किती सुंदर सुगंध, रंग आला आहे बघा. आंब्याचा तो नैसर्गिक पिवळा रंग मोदकांना खूप सुंदर लुक देतो. आता त्यात विलायची पावडर, केसर आणि ड्रायफ्रूट्स घाला. हे सर्व मिश्रण 4 ते 5 मिनिट मध्यम आचेवर शिजवा. जोपर्यंत कडेला सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. आता तयार आहे आपलं सुगंधित रवाळ आणि सुगंधित आंब्याचं नारळाचं सारण. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जसं गूळ मेल्ट होऊन जातो तसं तसं हे मिश्रण एकजीव होतं. खरंच अशा पद्धतीने तुम्ही जर मोदक केले तर तोंडात विरघळतील. चवीला अप्रतिम लागणारी ही रेसिपी आहे आणि बाप्पाला आवडणारी ही रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आणि या स्टेजमध्ये तुम्ही नारळाचा खवा किंवा मिल्क पावडर देखीलही ॲड करू शकतात. खव्याने किंवा मिल्क पावडरने एक आपल्याला अशी रिच टेस्ट मिळते ना, तोंडात टाकतात मोदक विरघळतो, चवीला अप्रतिम लागतो. आणि जर तुम्ही ही पाहुण्यांसाठी बनवत असाल किंवा तुम्हाला आवडत असेल त्यांच्यासाठी परफेक्ट. आता हे मिश्रण आपलं तयार आहे. आता एका कढईमध्ये तूप घाला. त्यानंतर थोडंसं पाणी घ्या किंवा तुम्ही दूध देखीलही वापरू शकतात. त्यानंतर यामध्ये मँगो पल्प घाला, आंब्याचा रस. त्यानंतर थोडंसं दूध घाला आणि पाणी उकळलं की थोडंसं त्यामध्ये चिमटभर मीठ घाला. हो, कोणत्या बी पदार्थाला थोडंसं मीठ ॲड करायचं, जेणेकरून गोडवा हा बॅलन्समध्ये राहतो. त्यानंतर तांदळाचं पीठ आणि मिल्क पावडर किंवा तुम्ही खवा देखीलही वापरू शकतात. अशा पद्धतीने व्यवस्थित तांदळाचं पिठाची उकड करून घ्यायची आहे. हे उकडीचे मोदक खरंच तोंडात टाकताच विरघळते आणि चवीला अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने उकडीचे मोदक छान व्यवस्थित हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्या. आणि या स्टेजमध्ये नक्की तुम्ही मिल्क पावडर ॲड करा, जेणेकरून बाहेरची कवर देखील ही मऊ आणि लुसलुसीत तयार होईल. अशा पद्धतीने आता मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व पीठ एकत्रित करून घ्यायचं आहे. मऊ होस तर छान असं व्यवस्थित याची उकड काढायची. एक झाकण ठेवा, त्यावर छान तूप घाला. त्यानंतर यामध्ये मिश्रणाला तूप घालून छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर थोडीशी वाफ काढून घ्यायची. हे फक्त अगदी 5 मिनिट अशा पद्धतीने थोडीशी उकड काढून घ्यायची. त्यानंतर एका पातेल्यामध्ये कढईमध्ये किंवा तुम्ही ज्या भांड्यात करणार आहेत त्या पातेल्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. गरमागरम हे मिश्रण तुम्ही गिलासाच्या साहाय्याने किंवा तांब्याच्या साहाय्याने किंवा मॅशरने
आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे, मॅश करायचं आहे, म्हणजे याच्यामधील जे काही गुठळं ते पूर्ण काढण्यासाठी. आता इकडे आपण काय करणार आहोत, एका पाणी स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. आपल्याला मोदक हे स्टीम करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवले. आता जोपर्यंत पाणी गरम होतं तोपर्यंत आपण व्यवस्थित मॅशरने किंवा मी गिलासाने करत आहे, हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. यामधील गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. मिश्रण हे व्यवस्थित मऊसर होऊस्तर आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. ते गरम असल्यामुळं मी गिलासाचा वापर करत आहे. मिश्रण जर थोडंसं थंड झालं तर आपण हाताने देखील हे मळू शकतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता चला तर आपण करणार आहोत मोदक. तर इकडे बघू मिश्रण थोडंसं हात लावेल इतकं गरम आहे. गरमागरम हे मोदक तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. हाताला सोसेल इतकंच पीठ गरम असावं, अशा पद्धतीने तुम्ही हा गोळा तयार करायचा. आता एका ज्या ताटामध्ये मी मोदक ठेवणार आहे त्या ताटाला तुपाने ग्रीस करून घेणार आहे. आता चला तर मोदक बनवूया. एक साचा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे किंवा तुम्ही हाताने देखील ही मोदकाची पारी करू शकता. तर मी अशा पद्धतीने साच्यामध्ये मोदक पीठ ॲड केलेलं आहे, सारण. आता हे कवर करण्यासाठी यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व कडेला लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मोदकाचा व्यवस्थित पार्ट तयार होईल, आकार. तर अशा पद्धतीने मी सर्व बाजूने दाबत आहे. अशा पद्धतीने मोदकच्या साच्याला. आता येतो सर्वात मजेशीर भाग, मोदकाला शेप देण्याचा. मोडला हलकंसं तूप लावा. आता खव्याचा एक छोटासा गोळा घ्या आणि मोल्डमध्ये दाबत पसरा, म्हणजे थोडी जागा ठेवून त्यात तयार केलेलं आंबा नारळाचं सारण भरा. आता वरून पुन्हा थोडंसं खव्याचं मिश्रण लावून सील करा. मोल्ड बंद करून हलकासा प्रेस करा आणि अलगद उघडा. वा, किती सुंदर, नक्षीदार, एकदम प्रसादासाठी परफेक्ट आंबा मोदक तयार आहे. तर हलक्याच्या हाताने आपल्याला घाई न करता व्यवस्थित हे साचा मोल्ड उघडायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. खरंच नक्षीदार हा मोदक तयार झालेला आहे. आता सगळे मोदक तयार करून घ्या. आता हे मोदक 15 ते 20 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवा. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे यामुळे मोदक छान सेट होतील आणि कट करताना तुटणार नाही आणि खायलाही जास्त मस्त लागतात. तर सर्व साहित्य मोदक अशा पद्धतीने मोल्डमध्ये टाकून आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. सर्वात सॅटिस्फॅक्शन मोमेंट हा सुंदर आंबा मोदक. खरंच चवीला अप्रतिम लागणारे हे मोदक आपले तयार झालेले आहे. बघा, नक्षीदार आणि किती सुंदर हे मोदक तयार झालेले आहे. बाप्पाला नक्कीच आवडेल. तर तुम्हाला देखील ही आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली. आता हे स्टीम करण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत 5 ते किंवा 10 मिनिट. भरपूर झालं, आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे 5 किंवा 10 मिनिट. आता सर्वात सॅटिस्फॅक्शन मोमेंट हा सुंदर आंबा मोदक अलगद कट करून बघूया. वा, किती सुंदर लेयर्स दिसत आहे. बाहेर मऊ रिच खव्याचं कवर आणि आता रसाळ चमचमीत आंबा नारळ. कट केल्यावरच कळतं किती परफेक्ट टेक्स्चर आलं आहे. हा मोदक फक्त दिसायला नाही तर आतूनही तितकाच रॉयल आहे. चला तर सर्वात महत्त्वाची पार्ट, टेस्ट. वा, खरंच तोंडात टाकतात विरघळतो. आंब्याचा गोड, फ्रेश चव, नारळाचा हलकाच खमंगपणा आणि खव्याची रिचनेस, अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन. हा मोदक एकदा खाल्ला की पुन्हा बनावं वाटेल. तर मंडळी, गणेश चतुर्थीसाठी हे खास आंबा मोदक घरच्या घरी स्वीट टेस्ट म्हणून हे एकदम परफेक्ट आहे. शेजारी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा पुन्हा तुम्ही बाप्पासाठी कोणता प्रसाद बनवणार आहे. आणि अशा स्वादिष्ट, सोप्या आणि खास रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा. तोपर्यंत बाय.